विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं. डॉक्टर नरेंद्र जाधव सरांनी त्यांच्या आयुष्याचा जो समर प्रवास सांगितलेला आहे तो इतका प्रेरणादायी आहे आणि एका विशिष्ट उंचीवर, कारण सत्यजित भाऊंनी सुरुवात केली आणि ते एका अत्युच्च उंचीवर गेलेलं असं एक मंत्रलेलं वातावरण या ठिकाणी आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. ते कळसावरती गेल्यानंतर माझ्यासारखा पामर काय बोलणार आहे. नरेंद्र नावच जादूमयी आहे आणि 3 नरेंद्र यांची उपमा बरीच गुरुजींनी सरांना दिली. त्यात नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचं नाव आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासाचं आणि आपल्या जीवन प्रवासाचं, कारण जेवढे मोठे संकट तेवढं मोठं यश, जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश, आणि एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर उठ जागा हो आणि जोपर्यंत ते ध्येय मिळत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करत राहा. सर, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, ते विचार घेऊन आपण ते विचार त्या विचारांचे सगळी रत्न मानकं ही लोकांमध्ये पसरवताय सर, ती खूप महत्वाची आहेत. आपल्याला सगळ्यांना एक नम्रपणे मी नमूद करू इच्छितो की आयुष्यात सगळ्यात महत्वाचं पुस्तक कुठलं वाचायचं असेल तर या देशाची राज्यघटना हे सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे. आणि त्याच्यावर खगोल चिंतन सरांनी त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे. समग्र साहित्य त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर पण आहे आणि घटनेवरती सुद्धा आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट आवरसेल्व्स इनटू सोवरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक and to achieve to all its citizens social, economic and political justice, freedom of speech, belief, expression, faith, equality of status and opportunity आणि fraternity, हे घटनेचा मूलभूत गाभा जो आहे, सरनामा ज्याला म्हणतो आपण, त्यात सगळं सार आहे आणि ते आपल्याला कळत नाही. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवणार आहोत. या 5 वेगवेगळ्या शब्दांची व्याख्या अफाट आहे. सगळ्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळेल, सगळ्यांना बोलण्याचं, राहण्याचं, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळेल आणि दर्जाची आणि संधीची समानता मिळेल. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते दर्जाची आणि संधीची समानता. खरा बाप तो बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी सगळ्या समाजाचं उत्थापन केलं आणि एक दिशा दाखवली आणि त्या दिशेतनं चाशी रत्न मानकं घडली ना. सरांचा प्रवास कुठं शब्द फुटत नव्हते. नाशिकच्या ओझरची भाषा त्यांच्या शाळेत बोलताना त्यांना लाज वाटत होती आणि ते कुठे गेले IMFचं प्रतिनिधित्व करायला, राज्यसभेवर खासदार म्हणून, RBIचे डायरेक्टर म्हणून, पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून. किती किती उदाहरणं आहेत. ह्यातनं शिकायचं आहे बाबांनो. हे तुमच्यासाठी एक मोठं तुम्हाला एक ब्रेन स्टॉर्मिंग आहे की आपण कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो. मोठ्या घरात जन्म घेतला, दैवायतम तू कुले महायत्तम तू पौरुषम. कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाही आहे, परंतु पुरुषार्थ काय दाखवणं ते माझ्या मनगटामध्ये आहे. ते डॉक्टर नरेंद्र जाधव सरांनी दाखवलेलं आहे. त्यामुळं समाजात, म्हणजे गौतम बुद्धांची एक जातक कथा मी वाचलेली होती सर. गौतम बुद्ध नदीत आंघोळ करत होते आणि आंघोळ करताना त्यांना एक विंचू चावला. विंचू किती चावल्यानंतर वेदना होती माहिती आहे. ते चावला तर त्यांनी तो विंचू नाही, त्यांनी पाहिलं तो विंचू बुडतोय, विंचू बुडतोय म्हणून त्याला उचलून घेतलं आणि तो विंचू चावला त्यांना चावल्यानंतर त्यांनी फेकून दिला. परत बुडायला लागला, परत उचलून घेतला, परत चावला, परत तो दंश, एकदम वेदना झाली, परत फेकून दिला, परत उचलला. ते काळे निळे पडायला लागले. शेजारी एक वाटसरू जात होता, तो म्हटला की अहो बुद्ध महाराज, तुम्ही वेडे झालेत काय? तुम्हाला अजून 2-3दा तो विंचू चावला तर तुमचा जीव जाल, तुम्ही मरून जाल. त्यावेळेस शांतपणे त्यांनी उत्तर दिलं, अरे विंचवाचा चावणं आणि दंश करणं हा त्याचा धर्म आहे, त्याला वाचवणं हा माझा माणसाचा धर्म आहे. तो जर आपला धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू? त्यामुळे आपल्याला समाजात अनेक दंश होतात. कधी मृदू व्हायचं, कधी कठीण व्हायचं.
घरामध्ये भावाभावांची भांडणं, शेजाऱ्याची भांडणं, भावकीतली भांडणं, दुसऱ्याच आम्हाला चांगलं बघवत नाही, शेजाऱ्याचं पोरगं मोठं झालं तरी बघवत नाही. आपण सगळ्यांना मोठं करूयात ना. आपल्यात याच्यातनं शिवाजीराव देशमुख साहेब घडलेले आहेत, नरेंद्र जाधव साहेब घडलेले आहेत, कुठल्या तरी एका ओझरसारख्या गावातनं. अशी आपल्या गावातली नवीन पिढी घडूयात असा संकल्प आपण सगळेजण, कारण भाऊंचं तेच मत आहे, आता शाळेत तेच विचार त्यांनी दाखवलं, ते एक विजन, ते स्वप्न. आम्ही उडू शकलो नाही, आम्ही पळू शकलो नाही, आम्ही चालू नाही शकलो तर क्रॉलिंग करू, रांगत जाऊ, पण त्या एक्सलन्सच्या दिशेने, म्हणजे गेलं तर टापला जायचं सर, हेच उद्दिष्ट आपण आपल्या मुलांसाठी ठेवू, असा प्रण करूयात. आणि पुन्हा एकदा जाधव सरांचे खूप खूप आभार. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.